नमस्कार. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमात आज आपण आहोत नाशिक जिल्ह्याच्या मालेगाव इथे आणि आपल्यासोबत आहेत सिव्हिल इंजिनियर शेखर बच्चावजी. शेखरजी नमस्कार. नमस्कार सर. शेखरजींना जवळजवळ 10 ते 15 वर्षांचा अनुभव आहे सिव्हिल क्षेत्रामध्ये. तर आपण जाणून घेणार आहोत त्यांचे विचार आणि त्यांच्या काही आठवणी. शेखरजी नमस्कार. नमस्कार. तुमची शाळा कोणती होती, कॉलेज कोणतं होतं, याच्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल. आणि सिव्हिल इंजिनियर व्हावं असं तुम्ही स्वप्न कधी बघितलं, या क्षेत्रामध्ये याची तुमची प्रेरणा काय होती? तर माझी शाळा मालेगावातच होती. भारत विद्यालय. मी 1ली ते 4थी तिथे शिकलो. 4थी नंतर 5वी ते 10वी KBH हायस्कूलमध्ये झाली. 11वी 12वी मी MSc कॉलेजला केलं. त्याच्यानंतर मी डिप्लोमाला ॲडमिशन घेतलं. डिप्लोमाचं कॉलेज आमचं मालेगावातच होते, पण ते भायगाव शिवारात होतं, KBH पॉलिटेक्निक म्हणून. लहानपणी आमचं जेव्हा मी 7वी वाटीला असताना घराचं कन्स्ट्रक्शन वडिलांनी चालू केलं, तेव्हा ते मला आवड निर्माण झाली की आपण पण सिव्हिल इंजिनियर बनू, आपण पण घर बनवू, लोकांना आनंद देऊ बा घर बांधून. असं त्याच्यात मला वेगळीच मजा वाटली. तिथून मला थोडंसं टर्निंग पॉईंट म्हणजे आवड निर्माण झाली आणि मी ठरवलं होतं की आपण सिव्हिल इंजिनियरच बनून. त्या दृष्टीने मी पाऊल टाकलं आणि सिव्हिल इंजिनिअरिंग केली. शेखरजी, प्रत्येक गोष्टीची सुरुवात करताना एक कुठला तरी स्ट्रगल असतो, एक संघर्ष असतो, काही अडचणी असतात आणि त्या अडचणी दूर करून, त्या समस्या दूर करून आपण पुढे जात असतो आयुष्यामध्ये. तर अशी तुमची सुरुवातीची आठवण काय होती की जेव्हा तुम्ही या क्षेत्रात आलात, तर पहिला प्रोजेक्ट मिळवताना काय अडचणी आल्या किंवा तेव्हाच्या आठवणी काय होत्या आणि तुम्ही कसा तो प्रोजेक्ट मिळवला, सांगू शकाल? तसंच काही झालं. पहिला प्रोजेक्ट मिळवताना थोडी अडचणी झाली मला. तर आमच्या रिलेटिव्हमधलाच प्रोजेक्ट होता तो. तर त्यांना मी प्लॅन काढून दिला, सर्व काही माहिती दिली, प्लॉटवर सर्व त्यांना प्लॅनप्रमाणे समजून सांगितलं. पण ते 1-2 दिवस त्यांनी मागितलं माझ्याकडे. 1-2 दिवसानंतर त्यांचा फोन आला की मी थोडंसं काम दुसऱ्याला देतो आहे. म्हटलं असं का बरं द्या तुम्ही, पण असं का बरं? म्हणे तो त्यांनी फ्रेश सुरुवातच करतो म्हणे, फ्रेश येऊन या क्षेत्रात, म्हणून मला थोडंसं हे वाटतं आहे. म्हटलं तुम्ही बिनधास्त राहा. जरी मी फ्रेश पहिलं माझं काम असलं आहे, तरी याच्या आधीचा अनुभव हा चांगला आहे. मी 2-2.5 वर्ष बाहेर अनुभव घेतला आहे आणि ते चांगल्या फर्ममध्ये घेतला आहे. तर तुम्ही निश्चिंत राहा. तुम्ही जो विचार करता त्याच्यापेक्षा नक्कीच चांगलं काम करेल. आणि तसंच झालं. ते फुल्ली सॅटिस्फाय झाले आणि त्यांच्यापासून मला अजून 2-4 कामं भेटले ते काम झाल्यानंतर. शेखरजी, आत्तापर्यंतच्या प्रवासामध्ये तुम्ही किती प्रोजेक्ट्स हँडल केलेत आणि कोणते कोणते, म्हणजे त्याच्यामध्ये काही रेसिडेन्शियल होते का, गव्हर्नमेंटचे होते का, काही सांगू शकाल? रेसिडेन्शियलच हँडल केलेत मी. एक 50+ झालेत माझ्या सर्व कामं. काही रो हाऊसेस होते, काही अपार्टमेंट आहे 1-2, त्या पूर्ण केले मी. खूप छान. म्हणजे 50 प्रोजेक्ट्स तुम्ही 10-15 वर्षामध्ये पार पडलेत. बरोबर. हे हे खूप कौतुकास्पद आहे. तर शेखरजी, त्याच्यामध्ये असा कुठला एक आयकॉनिक प्रोजेक्ट, जेणेकरून आपण त्याला म्हणू एक खूप आठवणीत राहिलेला प्रोजेक्ट, असा कोणता होता तुमचा? आठवत तर सर्वच आहे, पण एक प्रोजेक्ट असा होता, तो थोडासा मालेगाव शहरापासून लांब होता, एक 15-20 किलोमीटर. तो मी एक त्यांचं म्हणजे शेतात त्यांनी फार्म हाऊस बांधलं होतं, तो मी पूर्ण केला होता. अच्छा. तो चांगल्या प्रकारे पूर्ण झाला. आणि मग त्यावेळेस अजून काय काय अडचणी तुम्हाला आल्या असतील? किती वर्षांपूर्वी तो प्रोजेक्ट तुम्ही केला होता? तो एक 5-6 वर्षापूर्वी झाला. बरं, बरं. म्हणजे जवळजवळ कोरोनाच्या काळाच्या जवळपास तो प्रोजेक्ट केला त्याच असेल. पिरियडमध्ये. मग त्यावेळेस काही तुम्हाला वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावं लागलं बऱ्याच असेल. अडचणी, मटेरियल प्रोव्हाइडला अडचण तुम्ही आली. कसं मटेरियल पोहोचवलं, थोडं कामगार कसे हो, उपलब्ध हो. झाले, ते बऱ्याच जरा सांगू अडचणी शकाल? आल्या. हो. कामगार पण येत नव्हते. मग थोडंसं शिथिलता झाली कोरोनाची. त्या पिरियडमध्ये मटेरियल पोहोचवलं, कामगार पोहोचवले. काही कामगारांना तिथं स्थायिक केलं. मग त्यांनी त्या पद्धतीने काम केलं. थोडं फोनवर मॅनेजमेंट केलं. तिथं जाता येत नव्हतं तर सर्व गोष्टी केल्या. शेखरजी, आत्ता आपण बोललो की तुम्ही तुमचा जो एक आवडता जो प्रोजेक्ट होता, तो कोरोनाच्या काळात तुम्ही हँडल केलात. जो तुमचा एक आयकॉनिक प्रोजेक्ट होता. बरोबर. आणि खरंच त्यावेळेसची परिस्थिती खूप वेगळी होती, वेगळी होती. गंभीर होती, भयानक होती. बरोबर. त्यामुळे मटेरियल आणि माणसं मिळणं हे खूप चॅलेंजिंग होतं. चॅलेंजिंग. तर तुमचे जे कामगार असतात ते शक्यतो अकुशल किंवा अप्रशिक्षित असतात बरोबर. सिव्हिल क्षेत्रामध्ये. तर त्यांच्याबरोबर काम करताना कधी-कधी त्यांच्यासाठी आणि साईटसाठी धोका निर्माण होऊ शकतो. तर त्यासाठी तुम्ही काय प्रिकॉशन्स घेता, काय काळजी घेता, काय खबरदारी घेता? तर जनरली आम्ही त्यांना सुरुवातीला सर्व गोष्टी समजून सांगतो की कोणत्या गोष्टीतून तुम्हाला अडचण येऊ शकते, त्रास होऊ शकतो. त्या दृष्टीने ते पावलं टाकतात. तसं साईटवर आम्ही
फर्स्ट एड बॉक्स पण ठेवतो, एखादा सुपरवायझर ठेवतो, ज्यानं का तो जे करून त्या गोष्टी होऊ देणार नाही, बुवा तिथून लेबरला हानी पोचणार नाही, या सर्व गोष्टी करतो आम्ही. अच्छा. तर आता हे झालं कामगारांबद्दल. सिव्हिल इंजिनियर क्षेत्रामध्ये म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा अजून एक घटक जो असतो ते म्हणजे मटेरियल चूज करणे. म्हणजे त्याची क्वालिटी कशी असायला पाहिजे, कॉस्ट पण चांगली असायला पाहिजे आणि त्याची जी ड्युरेबिलिटी आहे तर ती पण, त्याची लाईफ पण चांगली असायला पाहिजे. बरोबर. तर मटेरियल निवडताना तुमचे निकष काय असतात, की कशा प्रकारचं मटेरियल पाहिजे, कुठलं चांगलं टिकू शकतं, हे सांगू शकाल? हो, मटेरियल तर चांगल्याच प्रकारचं पाहिजे, तेव्हा ती बिल्डिंग, ते घर व्यवस्थित उभं राहू शकतं. तर बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी माहिती करूनच आम्ही मटेरियल चॉईस करतो. जे मार्केटमध्ये कोणी पण सांगतं की ही गोष्टी वापरा, ती गोष्ट आम्ही सहसा टाळतो. आमचा प्रत्यक्ष ज्या गोष्टी चांगला अनुभव आहे, आम्ही त्यांच्या कंपनीच्या ओनर, म्हणजे कंपनी एम्प्लॉईज, त्यांच्याशी माहिती घेतो. त्यांचा अनुभव, कुठे त्यांनी ते मटेरियल वापरलं असेल ते बघतो. मग आम्ही एखाद्या साईडवर ट्राय करतो, ते आम्हाला चांगला अनुभव आला तर आम्ही तिथून पुढे ते वापरत जातो ते मटेरियल. पण आता ॲज अ सिव्हिल इंजिनियर म्हणजे त्याच्यातल्या ज्या टेक्निकल गोष्टी असतात, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता, की मटेरियल बघताना म्हणजे चांगलं असणं, पण चांगल्याची व्याख्या म्हणजे काय, ते जरा थोडंसं चांगली थोडक्यात सांगू व्याख्या म्हणजे शकाल? आता जर स्टील, जर समजा स्टीलची ड्युरेबिलिटी, डक्टिलिटी, त्याची स्ट्रेंथ, अर्थक्वेक रेजिस्टन्स आहे का नाही, सर्व गोष्टी बघितल्या गेल्या पाहिजे त्या. बरं, बरं. बरोबर आहे. अर्थक्वेक रेझिस्टन्स हो. असायला पाहिजे. कारण आजकाल खूप वेगवेगळे घटना हो, घडत असतात. जगभरात घडत आहेत. त्यामुळे म्हणजे त्याची क्वालिटी बघणं खरंच महत्त्वाचं आहे. गरजेचंच आहे ते. तर याच अनुषंगाने आता तुम्हाला एक विचारायचं असं होतं, की आयकॉन स्टील तुम्ही तुमच्या जे तुम्ही 50 प्रोजेक्ट केले आत्तापर्यंत, त्याच्यामध्ये कुठं वापरलं गेलेलं आहे? हां, फार काही नाही, एक 2-1 प्रोजेक्ट वापरलं मी, हं. तर चांगला अनुभव आहे त्याचा पण. त्याची डक्टिलिटी बी छान आहे आणि स्ट्रेंथ पण चांगली आहे त्याची. बरं. हां. म्हणजे त्याच्या स्ट्रेंथबद्दल काही स्पेसिफिक तुम्ही सांगू शकाल, की तुमचा अनुभव कसा होता? असं स्पेसिफिक सांगण्यासारखं नाही, पण एक जो अनुभव आला तो छान आहे त्याचा. बरं, बरं, बरं. किंवा कस्टमरचा फीडबॅक म्हणजे तुमच्या कामाबद्दल. कस्टमरचं कसं झालं, कस्टमर लाईट वेट, त्याला जे इतर स्टील घेतलं असतं त्याचं थोडंसं वेटमध्ये त्याचं वाढवा गेलं असतं, तर इथे त्याचा फायदा झाला. बरं, ती बरं. गोष्ट. हां. किंवा त्यांच्या सर्व्हिस लेव्हलबद्दल त्यांची. सर्व्हिस पण छान आहे. अच्छा. शेखरजी, आता एक वेगळा असा प्रश्न, हं. की आता तुम्ही मालेगावचे आहात, नाशिक जिल्ह्यामध्ये तुम्ही कार्यरत आहात गेले 10-15 वर्ष आणि तुम्ही स्वतःबरोबरच तुमच्या समाजाचा, तुमच्या गावाचा, शहराचा, जिल्ह्याचा विकास बघत आलेला आहात. तर येत्या 10-15 वर्षामध्ये नाशिक जिल्ह्याचं, मालेगावचं एक व्हिजन काय असलं पाहिजे, किंवा अजून कुठली अशी क्षेत्रं आहेत किंवा एरिया आहेत इथले, ज्याचा विकास होणं गरजेचं आहे? याच्यासाठी तुमचा विचार काय आहे, ते सांगू शकाल? मालेगाव शहरात औद्योगिकीकरण झालं पाहिजे व्यवस्थित. MIDC एरिया पूर्ण डेव्हलप झाला पाहिजे. जे रस्ते आता होत आहेत बऱ्यापैकी, ते अजून थोडं मोठ्या प्रमाणात झालं पाहिजे, फास्ट झाले पाहिजे. सर्व ज्या पायाभूत सुविधा त्या लवकर झाल्या पाहिजे, जेणेकरून आता ड्रेनेजची सिस्टीमच्या थोड्या बऱ्याच अडचणी, ते सॉल्व्ह झालं पाहिजे पूर्णपणे. आता तर आरोग्य ठीक आहे बा, आरोग्याच्या ज्या गोष्टी आहेत, हॉस्पिटल झाले 1-2, ते चांगलं झाले. शिक्षणाचं पण काहीतरी झालं पाहिजे व्यवस्थित. शिक्षण, मोठे कॉलेज आले पाहिजे. एक इंजिनिअरिंग कॉलेज आलं पाहिजे, अजून एक एक आहे, पण अजून एक आलं पाहिजे. मेडिकल कॉलेज आलं पाहिजे. सर्व ह्या गोष्टी झाल्या पाहिजे मालेगावात. अच्छा. म्हणजे याच्यामध्ये आता ॲज अ सिव्हिल इंजिनियर म्हणा, की तुमचं आणि तुमच्या क्षेत्रातल्या लोकांचं योगदान आहेच आहे. पण जसं आपण म्हणतो, की आपल्याबरोबर शासन, प्रशासन पण कार्यरत असतं. तर त्यांनी अशी काय पावलं उचलली पाहिजेत, जेणेकरून ज्याचा फायदा तुम्हाला, तुमच्या या क्षेत्राला आणि ओव्हरऑल तुमच्या शहराला, जिल्ह्याला आणि आपल्या देशाला होऊ शकतो? त्याने जे पण आता त्यांनी एखादी समिती नेमली पाहिजे. ती समितीत 4 लोकात जाईल, माहिती घेईल, अडचणी काय आहे लोकांच्या, ती माहिती घेऊन त्यांनी त्या ज्या अडचणीत मेन त्यांना त्यांनी प्रायोरिटी दिली पाहिजे, त्या लवकर त्यांनी केल्या पाहिजे. शेखरजी, एक वेगळा प्रश्न, की आता 50 प्रोजेक्ट तुम्ही केलेत, पण असा एखादा अजून कुठला ड्रीम प्रोजेक्ट आहे, की ज्याच्यावर तुम्ही विचार करताय, की हा प्रोजेक्ट आम्ही करू शकतो, किंवा हा प्रोजेक्ट आपल्याला मिळायला हवा, असा एक कुठला ड्रीम प्रोजेक्ट आहे तुमचा? तसं तर सध्या काही नाही ड्रीम प्रोजेक्ट, जे येते असं मी करतोय दादा. बरं, तसं म्हणजे जे बघितलं त्या ऑनगोईंग दृष्टीने, असेल. जे आता ते करतोय बॉस. हरकत नाही, हरकत नाही. शेखरजी, जाता आता एक शेवटचा प्रश्न असा, की या क्षेत्रामध्ये जे तरुण येत आहेत, जे नवीन अभियंता येत आहेत, ज्यांच्याकडे नवीन प्रणाली पण आहे, नवीन स्किल्स पण आहेत, पण काही अनुभव कमी आहे, किंवा जे आपण म्हणतो ना, की कोर एज्युकेशन किंवा प्रॅक्टिकल नॉलेज
हे थोडंफार कमी पडतं. तर अशांसाठी तुमचा काही एक मित्र म्हणून त्यांना काही संदेश आहे का, की या क्षेत्रात येण्यासाठी किंवा या क्षेत्रात काम करताना काय विचारांनी काम केलं पाहिजे, सांगाल? या क्षेत्रात येत असताना त्या मित्रांनी जिथे कुठे अनुभव घेत असतील त्यांनी आपण कामाला नसून हे काम आपलंच आहे या दृष्टीने पूर्णपणे कामात झोकून दिलं पाहिजे. पूर्ण बारीक सारीक गोष्टींचा अभ्यास केला पाहिजे. त्या दृष्टीनेच त्यांनी पाऊल उचललं पाहिजे आणि ते सक्सेस होतील. त्यांनी कोणत्याही अडचणीला घाबरू नये. पेशन्स ठेवून पुढे चालत राहावे त्यांनी. खूप छान विचार दिलात शेखरजी, की म्हणजे ॲज अ सिव्हिल इंजिनियर एक घर बांधताना हे घर दुसऱ्याचं आहे असं न समजता ते घर आपलंच आहे आणि बरोबर. आपलेपणाने तुम्ही काम करा, जेणेकरून तुम्ही तुमच्या कामामध्ये तुमच्या ओव्हरऑल फील्डमध्ये नक्की यशस्वी व्हाल. बरोबर. शेखरजी, अनेक धन्यवाद. तुम्ही या बिल्ड आयकॉन या उपक्रमात आज इथे आलात, तुमचा वेळ काढून. आयकॉन स्टीलतर्फे तुम्हाला अनेक अनेक शुभेच्छा आणि भविष्यातही असेच आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडोत यासाठी आमच्याकडनं अनेक शुभेच्छा. धन्यवाद शेखर. धन्यवाद.